होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी गोरे गोरे गण्याची बायको काळी होळी रे होळी पुरणाची पोळी गिरण्या गेल्या गेल्या चाळी पोलीस झाली चोरांची टोळी दिल्लीची सगळी उलटीच खेळी मुंबई करू मराठमोळी अरे होळी नमस्कार मित्रांनो, होलिका दहन आणि रंगपंचमी आली म्हणजे जिकडे तिकडे प्रसन्न वातावरण तयार होते। पण मित्रांनो, आपण हिंदू धर्मात जे जे सण साजरे करतो त्याच्या मागील सर्व कारणे परंपरा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। म्हणून मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे। होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे। होलिका दहन हा होळीच्या आधीच्या रात्री साजरा केला जातो। या दिवशी लाकडाची होळी पेटवली जाते आणि वाईट शक्तीचे दहन केले जाते। होलिका दहनाची पौराणिक कथाही आपण पाहू। प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता। तो स्वतःला देव मानत असे आणि इतरांनाही त्याची पूजा करण्यास तो भाग पाडत असे। हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता जो विष्णूचा भक्त होता। हिरण्यकश्यपूला प्रल्हादाची विष्णू भक्ती आवडत नसे। त्याने प्रल्हादाला विष्णूची पूजा करण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रल्हाद आपल्या भक्तीवर ठाम राहिला। त्याच्यानंतर हिरण्यकश्यपूला त्याचा राग आला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचा निर्णय घेतला। त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसण्यास सांगितले आणि होलिकाला अग्नीतून सुरक्षित राहण्याचं तिला वरदान होतं। पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका स्वतः जळून राख झाली। अशी ही पौराणिक कथा आहे। ती आपल्या सर्वांना माहीत असेल, यामध्ये मला काहीही शंका नाही। होलिका दहन हा सण मुळात वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। या दिवशी लोक एकत्र येतात आणि लाकडाची होळी पेटवतात। होळीमध्ये नारळ व इतर वस्तू अर्पण केल्या जातात। होळीच्या अवतीभोवती लोक प्रदक्षिणा घालतात आणि गाणीही गातात। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते। लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात। होळी हा सण प्रेम, एकता आणि आनंदाचे प्रतीक आहे। होलिका दहन हा सण केवळ धार्मिक दृष्ट्याच नव्हे तर शास्त्रीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे। होळी हा सण वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी साजरा केला जातो। या काळात हवामानात बदल होतात, थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागते। होलिका दहनाच्या वेळी पेटवलेल्या शेकोटीमुळे वातावरणातील तापमान वाढते। यामुळे थंडीमुळे झालेले जंतू आणि कीटक नष्ट होतात। या काळात वातावरणात ओलावा वाढतो, ज्यामुळे अनेक आजार पसरण्याची शक्यता असते। होलिका दहनातील धुरामुळे वातावरण शुद्ध होते। होलिका दहनाच्या वेळी लोक शेकोटीभोवती फिरतात, ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते। यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि रोग प्रतिकार शक्तीही वाढते। होलिका दहनाच्या वेळी लोक नारळ, तीळ आणि इतर औषधी वनस्पती शेकोटीत टाकतात। यामुळे वातावरणात औषधी धूर पसरतो, ज्यामुळे श्वसनाचे आजार कमी होतात। होलिका दहनाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात। यामुळे सामाजिक बंध दृढ होतात। होलिका दहन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे। त्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। यामुळे त्यांची काही शास्त्रीय कारणेही आहेत, तेही आपण पाहूया। होलिका दहनाच्या वेळी पेटवलेल्या शेकोटीमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे पिकांना फायदा होतो। होलिका दहनाच्या वेळी लोक घरातील कचरा आणि अनावश्यक वस्तू जाळतात, ज्यामुळे परिसर स्वच्छ राहतो। तर मित्रांनो, नक्कीच आपल्या सर्वांना सर्वप्रथम या होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या सप्तरंगी शुभेच्छा। आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ पाठवा आणि या सणाचे पारंपरिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचवा। तुर्तास थांबतो। धन्यवाद।